हाय नमस्कार सर्वांना सर्वांना शुभ दुपार. तर दुपार झाली आता बघा व्हिडिओ काढाय दुपार झाली का मग दुपार झाली ती सांगते तुम्हाला. आता शिक मी घरी आली सकाळपासून. सकाळ धरणं इकडं जा तिकडं जा ती चालूच होतं म्हणजे कामाला तर कुठल्याच नाही धका. पण सकाळ सकाळ काय झालं मुलगा आजारी होता त्याच्यामुळे त्याला दवाखान्यात घेऊन गेली. घरचं थोडंफार आवरलं तर दवाखान्यात घेऊन गेली. तिथं गेला वेळ लागला दवाखान्यात जरा नंबर होतं जास्त. तिथं गेल्यावर नाही व्हिडिओ काढला पण आताशी मी घरी आली आहे त्यामुळे व्हिडिओ काढायला उशीर झाला. नाही तर तुम्हाला माहिती आहे ती रोज मी व्हिडिओ कधी काढते ती. तर त्याला दवाखान्यात घेऊन गेली. कालपासून आजार होता कालच गेलेली पण काल काही डॉक्टर नव्हतं त्यामुळे आज घेऊन गेली. आणि मग तिथं वेळ लागला दवाखान्यात जरा. तिथून बँकेत गेली. बँकेत पैसे भरायचं होतं अकाउंटवर त्यामुळे बँकेत गेली. परत घरी आली. परत पोरांचा तोपर्यंत शाळेचा टायमिंग झाला मग शाळेत सोडायला गेली. तिकडून आता आली तर आता बघायचं काम घरचं. आता 1 वाजली पार दुपार झाली. जेवण करायचं काम बघायचं काहीतरी. आणि आता गवार भिजवायची होती. गवारीला आता काही लाईट नाही त्याच्यामुळं नाही जमायचं भिजवाय. बहुतेक सायपिंगने भिजवाय आले तर भिजवणार आहे. तुम्हाला सांगते व्हिडिओ टाकून. व्हिडिओ टाकते तुम्हाला जमली तर सायपिंगने. नाहीतर मग उद्या सकाळची लाईट असते सकाळ सकाळच भिजवावं लागेल. तर असू द्या. कालची गवार पण मस्त विकली आपली बाजारात. आणि आता महाळ चालू येतं त्याच्यामुळं महाळ म्हणजे पित्र. पित्राला गवार कारलं आणखी भेंडी मुळा काकडी हे असं लागतं. तर एवढ्या वस्तूंना जास्त मार्केट असतं ह्या दिवसात महाळाच्या दिवसात. त्यामुळं गवार आपली महाग विकती चांगली आणि भेंडी पण विकती चांगली. तर नेलती काल गवार विकायला विकली मस्तपैकी अशी. व्हिडिओ काढायला झालं नाही मला काल गवार तोडल्यावर कारण टायमिंगच नव्हता. काल लई काम होतं त्याच्यामुळे काय झालं नाही. आणि आज पण तसंच झालं. आज व्हिडिओला उशीर झाला. तर असू द्या घ्या समजून. आले आता पोराला सोडून शाळेत ना आणि आता जायचंय रानात थोडंसं गवत काढायचं राहिलंय काढायचं. परत खाली जायचंय कांदा बघायला. आता मका काढायला आली या. तर मका काढायला गेल्यावर मकाचा व्हिडिओ येते ना तुम्हाला दाखवते. आपली मका आली काढायला तिकडं आहे रोडच्या कडेला. मग तिथनंच आले रानात ना पण उशीर झाला त्यामुळे तिकडं काय गेली नाही. तर असू द्या दाखवते तिकडे गेल्यावर. बाजरी पण आहे आपली बाजरी पण पुढे आली आहे आणि मका पण आली काढायला. तर आता सगळ्यांच्या सुग्यात चालू झाल्यात इथं. तर कोण कोण शेतकरी लोक आहेत माझा व्हिडिओ बघणार त्यांनी कमेंट करा. आणि कोणाकोणाच्यात बाजरी मका काढायची चालली ती. माळ पण आल्यात इथं. माळ म्हणजे पित्र. माळच म्हणते डबल मी. तर पित्र आलं पित्राच्या दिवशी दाखवते तुम्हाला व्हिडिओ काढून. म्हणजे आमच्या आजोबांच्या वडिलांचं पित्र असतात. आजोबा सासऱ्याचं वडील आजू सासरं. तर आजू सासऱ्याच्या वडिलांचं पित्र असते. तर पित्रा दिवशी दाखवते तुम्हाला. कोण कोण शेतकरी लोक आहेत माझा व्हिडिओ बघणार त्यांनी सांगा कोणाकोणाच्यात बाजरी मका आणि आता काढायची चालू या. पुढचं पीक काय करायचंय आता मका काढल्या मका बाजरी काढल्यावर. तर आता ज्वारीचा दिवस आहे तर बाजरी काढल्यावर माणसं ज्वारीच करतात. पण कोणाकोणाला ज्यांना ज्यांना पाणी असतं जास्त पाणी असतं ते ऊस करतात. परत कोणी मका करतं म्हणजे कसं ते ज्याच्या त्याच्या ह्याच्यावर असतं मनावर असतं. परत काय पण करतात. ज्वारी खायला लागते कोणाकोणाला ती ज्वारी करतात आणि काय कायला काय काढायचा त्रास असतो ज्वारी त्यामुळे ज्वारी करत नाही. तर ज्वारी खूप महाग आहे बरं का. तसं ज्वारी करायला पाहिजे पण ती काढायचं लय अवघड आहे. ज्वारी आता कोण काढते का. पहिली लोक कसली ज्वारी काढत होती पहाटेपासूनच आहे का नाही बापा. तुम्ही काढली का बापा कधी 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 होती आपली ज्वारी एवढी मोठी. तर बघा लय दिवस नाही. माझं लग्न झालं ना तेव्हा आमच्या रानात म्हणजे तेव्हा काय पाणी बिन नव्हतं. ऊस बीस असलं काय पिकत नव्हतं. शेततळ पण नव्हतं. शेततळ ही आता झालं या 3-4 वर्ष झाले असते शेततळ केलेली. तेव्हा पाणी नव्हतं. इथं हे आलं नव्हतं ना कॅनलचं पाणी आलं नव्हतं. कॅनल बिनल काय नव्हतं. कॅनलवरनं पाईपलाईन नव्हती. आता कॅनलवरनं पाईपलाईन केलं त्यामुळे ऊसही पिकतंय. तर तवा गुडघे इतकंच बाटूक असायचं तेवढंच काढून आणायचं. लग्न झालं तेव्हा तेवढंच आम्ही बाटूक काढून आणलेलं. आणि परत त्याच्यावर 1-2 वेळा केलती बरं का ज्वारी आम्ही. झालती ज्वारी पण चांगली. पण ज्वारी काय काढत नाही कोण. ज्वारी काढायला आता बायका सुद्धा येत नाही तर हाजरीने. त्यामुळे जास्त ज्वारी काय नसते आमच्या इकडं आणि आम्ही तर करतच नाही ज्वारी कधीच. तर कोण कोण ज्वारी करतं
काय माहिती, कमेंट करा सगळ्यांनी. तर असू द्या, मस्त असं जेवण करते आणि राहिलेलं काम आवरते आता. आणि व्हिडिओ कसे वाटतात ती कमेंट करून सांगा. आणि सबस्क्रायबर पण करा राहिलेल्यांनी. कसे वाटतात व्हिडिओ सांगा.